ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नांदेडमध्ये मंदिरात 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, 4000 रुपये मिळणार म्हणून कबशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं। महिलांचा आरोप, नांदेडच्या धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरातील प्रकार समोर। नांदेडच्या धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचा आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयात बोलवलं, मतदारांचा आरोप। भाजपचे आमदार राजेश पवार यांचं छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेले। काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या खाऊन पळ काढलाय। मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप आमदार राजेश पवार यांनी फेटाळले। मी या भागाचा आमदार, माझा फोटो कुणीही वापरू शकतं। धर्माबादच्या मंगल कार्यालयात मतदार डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर राजेश पवार यांची प्रतिक्रिया। अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप। अंबरनाथ नगर परिषदेत 200 बोगस मतदार असल्याचा आरोप, शिंदेच्या सेनेनं सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यात घेतलं। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, भाजपकडून पैसे वाटल्याचा शिंदे सेनेकडून आरोप। यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। अंबरनाथमध्ये ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये गोंधळ, ईव्हीएम आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडेच बोगस आय कार्ड असल्याचं समोर। कर्मचाऱ्यांच्या आय कार्डवर फोटो, नाव सही काहीच नसल्याचं समोर। अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची, मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटांकडून आरोप। जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावर आज जाऊ न दिल्यानं बाचाबाची। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदार केंद्रावर गोंधळ, मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ, पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं। अकोल्याच्या बाळापूरमधील कासारखेडमध्ये मतदार केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड, 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड, ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू। अजितदादा तटकरे यांची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक, अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत, युती नाही तिथं स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या फक्त चर्चा, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। तर बारामती नगर परिषदेत आमचा विजय नक्की, युगेंद्र पवारांना विश्वास। भाजप नेते आशिष शेलार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंमध्ये भेट, मुंबई महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंबईसह MMR रिजनमध्ये निवडणुका कशा लढवायच्या याबाबतही चर्चा झाल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या कांजूरमार्गमध्ये मेळावा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन, संजय राऊत, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा होणार। मुंबईतील विविध भागातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज चर्चा करणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे चर्चा करणार। दक्षिण मुंबई, मध्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंशी चर्चा। संजय राऊत आज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर, संजय राऊतांकडून राज ठाकरेंची दुसऱ्यांदा भेट, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई ही भेटीसाठी उपस्थित। राज ठाकरेंच्या हस्ते भांडूपमधील मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शाखांचं लोकार्पण, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी। BMC निवडणुकीत 51% मतं घेऊन आम्ही जिंकू, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त।
मुंबईत मवियासोबत लढावं असं पक्षाचं मत। मुंबईत मवियासोबत लढावं असं पक्षाचं मत। सोमवारपर्यंत सगळं चित्र पूर्ण होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर स्थानिक नेते निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतील, सुळेंची माहिती। बीएमसी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार। वर्षा गायकवाड यांनी एकला चलो रेचा नारा दिल्यानंतर चेन्नीथला यांच्याकडून स्पष्ट, तर सर्व सेक्युलर लोकांनी काँग्रेससोबत यावं, चेन्नीथला यांचं आवाहन। पक्षप्रवेशावरून पुणे शहर भाजपात नाराजी नाट्य। सचिन दोडकेंच्या पक्षप्रवेशावरून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर नाराज। सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशाला भीमराव तापकीर यांचा होता विरोध। पुण्यात शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत बैठक। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती, पदाधिकाऱ्यांची मागणी। पुण्यात युतीत कमी जागा मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज। प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला हवा। पुण्यात आम्ही 165 जागा लढायला तयार। पुणे महापालिकेतील महायुतीच्या जागा वाटपावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। मुंबईत भाजपचे नो रिस्क धोरण। विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग। छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपचा प्रयत्न। विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावर भर। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। आमदार सचिन अहिरांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती। भाजपकडून धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण केला जातो। भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवत नाहीत। भाजप शासित एक शहर दाखवा, तिथं सुधारणा झालीय। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। 2 दिवसात कोकाटे सुप्रीम कोर्टात धाव घेणार। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे सुप्रीम कोर्टात जाणार। कालच मुंबई हायकोर्टानं कोकाटेंना जामीन मंजूर केलाय। भाजपकडून नांदेड मनपा निवडणुकीची पंकजा मुंडेंवर जबाबदारी। नांदेड मनपाच्या निवडणूक प्रभारीपदी पंकजा मुंडेंची निवड। नवी मुंबई पालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखतींना सुरुवात। विजय चौघुले, विजय नाहाटा यांच्या उपस्थितीत मुलाखती। अंकुश कदम, किशोर पाटकरही उपस्थित। आमदार, खासदार, नेते यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नको। संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख। हिंगोलीत 21 तारीख आमचीच आहे। चंद्रकांत नवघरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। चंद्रकांत नवघरे वसवत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार। हिंगोलीकरांनी विकासाची दिशा ठरवली आहे, चंद्रकांत नवघरेंची प्रतिक्रिया। इचलकरंजी शहरात महायुतीतूनच निवडणूक लढवणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा। सिन्नरमध्ये मतदानाच्या दिवशी 2 दिग्गज नेते अनुपस्थित। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात, तर रेल्वे उशिरा आल्यानं राजाभाऊ वाजे दिल्लीत अडकले। सिन्नरमध्ये 3 जागांवर आज मतदान। सिन्नरमध्ये कोकाटे आणि वाजे यांची प्रतिष्ठा पणाला। भाजपमध्ये इनकमिंग सुरूच। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका सायली वंजाळेंचा भाजपात पक्षप्रवेश। 22 माजी नगरसेवकही भाजपात। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का। ठाण्यात एमआयएमचे माजी नगरसेवक शहा आलम यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीचं आंदोलन करताना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि एप्स्टीनचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल।
चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न, पंतप्रधानांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न, काहींच्या वक्तव्यांमधून त्यांना असलेली पोटदुखी आणि जळजळ दिसते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. आगामी T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिलला T20 वर्ल्ड कप मधून वगळलं. T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादववर कर्णधार पदाची धुरा, ईशान किशनलाही संधी. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानला 17 वर्षांची शिक्षा. इम्रान खानसह पत्नीलाही 17 वर्षांची शिक्षा. इम्रान खानच्या पत्नीला तोशाखाना प्रकरणात शिक्षा. चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणी SIT स्थापन, प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांकडून एका विशेष तपास पथकाची स्थापना, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार. चंद्रपूरच्या किडनी प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडेंचा खळबळजनक दावा, कंबोडियामध्ये आणखी 6 भारतीयांची किडनी काढल्याचा दावा. कुडे यांच्या दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता. परळीतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मुंडेंनी शहांची भेट घेतली. खासदार बजरंग सोनावणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. ठाणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यातील 50 जागांची मागणी, ठाकरे सेनेकडून ठाण्यात 50 पेक्षा जास्त जागांची मागणी, मनसेनं ठाण्यातील 25 जागांची मागणी केल्याचीही माहिती. पुण्यात मनसेच्या 400 इच्छुकांच्या मुलाखती, काल दिवसभरात 41 प्रभागासाठी 400हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती. पुणे महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरू. आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार, उमेदवारांची यादी जाहीर. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. लोकांच्या मूलभूत मुद्द्यांकडे निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलंय. पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा मैदानांचे दर जाहीर, पुणे महापालिकेचा निर्णय. ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवलीत संपन्न. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा निर्धार. परभणी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी, 174 इच्छुकांनी दिल्या मुलाखती. काँग्रेसकडून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार. बुलढाण्यात जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं, प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी हजर नसल्यानं नागरिक संतप्त. आरोग्य कर्मचारी नसल्यानं रुग्णांची परवड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.